श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 9767272277। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। जत तालुक्यात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात, ध्वजारोहणासह स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान। उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण। विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने जत शहर दुमदुमले। जत शहरासह तालुक्यात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। जत येथील नवीन प्रशासकीय इमारती समोरील खुल्या जागेतील ध्वजस्तंभावर उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। ध्वजारोहणानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत तसेच गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सादर करून वातावरणात देशभक्तीचा उत्साह निर्माण केला। आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या वतीने त्यांच्या समर्थकांनी शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जिलेबी वाटप केले। अल्फोन्सा स्कूलच्या बँड पथकाचे आकर्षक संचलन। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात अल्फोन्सा स्कूलच्या बँड पथकातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संचालन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली। विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचालनामुळे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वाढले। स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान। प्रशासनाच्या वतीने आमदार श्री गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे आणि तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते जत तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। सांगली जिल्ह्यातील प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे यांचा जतचे तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोर बोले। जत पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चना नाथा पाटील, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरई, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, कारगिल युद्धात पराक्रम गाजवलेले मेजर वाघमोडे, जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, डॉक्टर सुभाष मालानी तसेच स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसांचा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। माजी सैनिकांसह मान्यवरांची मोठी उपस्थिती। या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, तहसीलदार प्रवीण धानोरकर, महसूल नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे, माजी सैनिक सिद्धू शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते। तसेच श्री आप्पासाहेब धोडमाळ, केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक व जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरई, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, संतोष मोटे, प्रमोद हिरवे, मिथुन भिसे, गौतम ऐवळे, शहाजी बापू जाधव, RPI आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक परशुराम मोरे, राजू यादव, रमेश बिराजदार, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, पापा कुंभार, डॉक्टर सुभाषचंद्र मालानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, शहरात देशभक्तीचा जल्लोष। स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा झेंडा घेत घोषणाबाजी करत जत शहरातून प्रभात फेरी काढली। त्यामुळे शहरातील वातावरण देशभक्तिमय झाले। जत नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरीच्या मार्गावर DDT पावडर टाकून स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली। तालुकाभर शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साह। जत शहरासह संपूर्ण तालुक्यात शाळा, महाविद्यालय, हायस्कूल, गाव चावड्या, ग्रामपंचायत, बँक, सोसायट्या, पतसंस्था आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तिरंग्याच्या साक्षीने जत तालुक्यातील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।